मैंगो देखिए फ्रूट में किंग है, तो व्हेन किंग कम्स तो फिर क्राउड बढ़ जाता है। नाउ द स्टाफ यार, यहाँ का मैंगो रस बहुत अच्छा होता है। आमरस में प्योर हाफूस का, वी आर नोन फॉर प्योर हाफूस आमरस। फळांचा राजा हा आंबा आलेला आहे आपल्या आता दारी, आणि म्हणून मी आलेली आहे विले पार्ले मध्ये। श्री नारायण डेअरी विले पार्ले इथे आता मी आहे, आणि इथले रेट्स पण खूप मस्त आहे, ते मी तुम्हाला आता आत गेल्यावरती दाखवणारच आहे। तर इथे रेडीमेड नुसता आमरस नाही तर त्याच्याबरोबर खूप आंब्याचे फ्रेश व्हरायटीज आहेत। जेव्हा आपण आंबा विकत घेतो तेव्हा कितीतरी प्रश्न असतात आपल्या डोक्यात। अगं हा आंबा खरा हापूस असेल का? अरे हा आंबा खराब निघाला तर? ह्या आंब्याचा रंग करेक्ट आहे का? आंब्याचा रेट आता नेमका काय चालू आहे? पेटी घेताना नेमका काय बघितलं पाहिजे? बर पेटीमध्ये ना हे खाली अशी ठेवलेला खालचा थर असा एकदम हिरवाच आहे। अगं तुला माहितीये का माझे एवढे हापूस खराब निघाले। मग आंबा एक्झॅक्टली आता ह्या माणसाकडनं घेऊया का त्या माणसाकडनं घेऊया? अरे ह्यावेळेस हापूस ना मला चांगलाच नाही मिळाला। फळांचा राजा हा आंबा आलेला आहे आपल्या आता दारी, आणि आपल्या चॅनल वरती मी म्हणलं सर्वात पहिलं इंट्रोडक्शन आंब्याच्या सीझनचं करूया आपण त्या जागेवरनं जी मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे आमरससाठी, आणि म्हणून मी आलेली आहे विले पार्ले मध्ये। आता तुम्ही बघतच असाल खूप फॅमिलीज येत आहेत इथे मागे, आणि लाईनीने अगदी बल्क मध्ये नेत आहेत। ही गोष्ट आंबा ही महाग असते, त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा क्वालिटी नीट मिळत नाही किंवा आपण असं म्हणतो की अरे पेटी आणली त्याच्यातनं अर्धे आंबे तर खराबच निघाले, जे माझ्या बहिणी बरोबर झालं, आणि दॅट इज अ व्हेरी बिग लॉस, पैशाचा पण आणि मूडचा पण। तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की गॅरंटीड ठिकाण जिथे आपल्याला चांगलाच असा किलोन आणि किलोंमध्ये बनणार हापूस आंब्याचा आमरस असतो तो घेणं कधीही परवडतं, आणि इथले रेट्स पण खूप मस्त आहेत, ते मी तुम्हाला आता आत गेल्यावरती दाखवणारच आहे। बट जर तुम्ही मुंबईतले असाल आणि आंबे आणायचे, आंबे निवडायचे, आणायचे, आमरस करायचा मग खायचा, या सगळ्याचा कंटाळा येत असेल तर इथे रेडीमेड नुसता आमरस नाही तर त्याच्याबरोबर खूप आंब्याचे फ्रेश व्हरायटीज आहेत, तर त्या आता आज जाऊन बघूया। आणि त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की इथे ना कॉलेज स्टुडंट्स पण येत आहेत आणि नुसता एक ग्लास आमरस पिऊन जात आहेत, आणि मला ते एका दृष्टीने किती चांगलं वाटतं। आपण एकदा असे बल्कमध्ये आणले की आपल्याला असं वाटायला लागतं अरे यार आता रोज आंबा खावा लागेल, कारण का सगळे आंबे संपवायचेत, पेटी आपल्याला संपवायचेत नाही तर आंबे खराब होतील, एवढं टेन्शन घ्यायचंच कशाला? जेव्हा पाहिजे तेव्हा ऑर्डर करायचं। श्री नारायण डेअरी विले पार्ले इथे आता मी आहे, आणि खूप छान वारा सुटलाय फॉर अ चेंज। मला माझा आवाज थोडासा बसलाय बिकॉज आई डोंट नो, मी थंड पाणी प्यायलेलं खूप गरम होत होतं आणि म्हणून ते तसं झालेलं आहे। एनीवेज कमेंट करून मला काही सोल्यूशंस असतील तर ती द्या। मैं फर्स्ट टाइम ले रही हूँ, लेकिन मैं कल से देख रही हूँ कि बहुत क्राउड है यहाँ पे और लोग बहुत अच्छे से मतलब एंजॉय कर रहे हैं। मैंने लस्सी लिया है। अच्छा, अब यहाँ की हो? नहीं, मैं एग्जीबिशन के लिए आई हूँ यहाँ पे। ओ व्हेरी गुड, रिफ्रेशिंग। प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे की इथे खूप गर्दी असते, पण का गर्दी असते हे बघण्यासाठी आपल्याला आतच जावं लागेल। तर काउंटरवरतीच आता आंब्याचा सीझन असल्यामुळे फ्रेश आमरसचे रेट्स लिहिलेले आहेत। हे स्मॉल कप 200 ml, लार्ज कप 350, 250, 500, 750, 1 kg। हापूस तुकडा आहे, आणि इथे रेट्स बघा, प्युअर हापूस, हापूस पायरी मिक्स आणि पायरी। सो आता आपण अर्थात हापूस ट्राय करणार आहोत। वी आर सेकंड जनरेशन और ये हमारे लड़के हैं थर्ड जनरेशन। दे आर इनटू विद द सेम बिजनेस विद अस। डैडी का एस्टैब्लिश बिजनेस है, 1967 में डैडी ने स्टार्ट किया था, और वी आर सो हैप्पी। 3 जनरेशन आज 55 ईयर्स से यहाँ पर बैठे हैं, और हमारे जो कस्टमर्स है सेकंड थर्ड जनरेशन उनके साथ प्रोडक्ट्स बेच रहे हैं। हम ऐसे लग रहा है कि हमारी फैमिली मेंबर्स के साथ बिजनेस कर रहे हैं। वो हमें जानते हैं, उनके मतलब डैडी हमें जानते हैं, उनके वो ग्रैंडफादर के नाम से हमसे बात करते हैं कि भाई देयर मम्मी यूज्ड टू कम, देयर डैडी यूज्ड टू कम, ये वो, तो ये फैमिली बिजनेस जैसा हो गया। आमरस की सीजन में क्या प्रेशर होता है? जो वो आमरस का तो हमारा मतलब बहुत ज़्यादा क्राउडेड प्लेस हो जाता है, वो हम पूरे साल के लिए फ्रीज भी करते हैं, फ्रोजन फॉर्म में भी पूरे साल बेचते हैं, तो इतना डिमांड है ना। तो वी आर द सेकंड जनरेशन, माय एल्डर ब्रदर एंड ऑल। फ्रोजन भी अवेलेबल है पूरे साल के लिए, तो फ्रेश लोकांचे किलोनी नेतात, त्याचं फ्रेश त्यांच्या डोळ्यात एखाद हे बांधतायत, झोमॅटोवरनं पण मागवतात बिकॉज ही झोमॅटो स्विगीवरती पण अवेलेबल आहे, आणि इथे जो आंब्याचा सुगंध आहे तो आय कांट टेल यू गाइस, आय कांट टेल यू। सो इथे ही पण सोय, ही कितीला आहे? स्मॉल साइज 90 रुपीज। हा 90 रुपयाला एवढा ग्लास मिळणार आहे, आणि हा 250, लार्ज साइज 160 रुपीज। 160 रुपयाला हा एवढा आमरस, जो ऍक्च्युअली घरी 3 वाट्या होतो। ते घरी जाऊन तुम्ही 3 वाट्या हा 3 जण खाऊ शकतात जेवणाबरोबर, आणि हा आहे 90 रुपयाचा। हाउ अमेजिंग। हाय, आप यहाँ से रेगुलरली लेते हो? हाँ, बरसों से। तो क्या सबसे बेस्ट है यहाँ का?
फेवरेट व्हाइट श्रीखंड इलायची वाला, मैंगो सीजन, मैंगो जूस और बासुंदी अंगूर रबड़ी। अमरस, हाँ वो भी पसंद है एकदम। हर वेकेशन में जब भी होते हैं इधर से लाते हैं और इधर का रबड़ी भी अच्छा होता है। This is fresh mango Shrikhand, seasonal special है ये। This is made with no pulp, no essence, nothing। हाउ मच इज दिस पर केजी? 320 रुपीज किलो। दिस इज लस्सी जो भी खत्म हो गई है और बनेगी। ये केसर बासुंदी है 280 रुपीज किलो। दिस इज फ्रेश स्ट्रॉबेरी, ये बासुंदी है। हम सर्विंग के टाइम पे इसमें फ्रेश पीसेस ऐड करके देते हैं कस्टमर्स को। 320 रुपीज किलो, सीजनल स्पेशल ये भी है। दिस इज मलाई बासुंदी, प्लेन मलाई 320 रुपीज अ किलो एंड 75 रुपीज अ ग्लास। दिस इज ओनली इलायची श्रीखंड, जिनको प्लेन खाना है 280 रुपीज किलो। दिस इज ऑल्सो अ स्पेशल आइटम, काला जामुन श्रीखंड, ओनली फ्रेश फ्रूट, वो भी और बनेगा, रीस्टॉक होगा। दिस इज 320 किलो। दिस इज पायरी आमरस, इसमें शुगर एडेड होता है क्योंकि पायरी आम थोड़ा खट्टा होता है तो इसमें शुगर ऐड करते हैं हम। दिस इज मिक्स ड्राई फ्रूट श्रीखंड, सारे ड्राई फ्रूट्स आ गए इसमें और इसका बेस केसर का रहता है। 480 रुपीज किलो है। केसर श्रीखंड है, केसर इलायची। दिस इज 280 किलो। हाफूस पायरी मिक्स आमरस एंड दिस इज प्योर हाफूस। 90 रुपीज स्मॉल ग्लास है, 160 रुपीज लार्ज कप है, 360 रुपीज किलो। दिस इज केसर श्रीखंड 280 रुपीज किलो। दिस इज रॉयल केसर, इसमें हम थोड़ी सी रिचनेस लाते हैं और ये क्रीम ऐड करते हैं, इसमें थोड़ा सा स्मूथ ज्यादा होता है ये। अभी इतनी व्हरायटी में लोग खाए क्या? सब कुछ खा सकते हैं। ओके, सो इथे बसायची सोय आहे, म्हणजे अशा निवडकच मोजक्या अशा 4-5 खुर्च्या आहेत, पण तिथे येऊन लोक असं पटकन पिऊन जात आहेत. पण सो पॅकेजिंग फर्स्टली मला खूप आवडलंय अँड ड्रिंक हेल्दी असं इथे लिहिलेलं आहे. विश्वकर्मा बाग, बजाज रोड, विलेपार्ले वेस्ट. सिन्स 1987 हा हापूसचा आमरस आपण इथे बघत आहोत. मी तर पहिल्यांदा बघतेय. ऑल्सो इथे ना हे जे वरती लिड आहे त्याला स्ट्रॉ घालायची असं प्रोव्हिजन आहे आणि ना जर तुम्हाला तो स्टोअर करायचा असेल, खूप लोकांना होतं ना की आमरस असा एक वाटी पण फार जड जातो, तर त्यांना जर हा ग्लास घ्यायचा असेल आणि नंतर परत स्टोअर करायचा असेल तर ते लिड काढू शकतात, स्ट्रॉ काढून ते बंद करून ठेवू शकतात. सो व्हेरी इम्प्रेसिव्ह. 90 रुपये आणि 150 रुपीज इज द रेट. ट्राय करूया. डूड, दिस इज रिअली गुड. खरंच छान आहे. ॲक्च्युली जो हापूसचा एक सुगंध असतो ना, तो जो एक फील असतो तो आहे आणि मला नाही वाटत की त्यांनी वाढवला आहे. सो याच्यामध्ये असं पाणी घालून वगैरे तो वाढवलेला नाही आहे, एकदम थिक आहे आणि त्याचबरोबर त्याचं जाणवतं एकदम पण पातळ, असं मिक्सरच्या ब्लेडमध्ये फिरवल्यावरती कसं असे पेस्टसारखं होतं, तसं पेस्ट नाही आहे. जसं आपण आंबा पिळून कसा बनवतो तसं असं फील होतं आहे आंब्याचं टेक्स्चर. सो टेस्ट पण छान आहे आणि अति गोड नाही आहे. दॅट्स व्हॉट आय लव्ह. दिस इज सो गुड. तर थोडासा आंबटपणा येतोय. आता मी ट्राय करणार आहे पायरी. पायरीमध्ये काय डिफरन्स आहे? ॲक्च्युली केशरट रंग असतो हा हापूसचा असतो आणि जो तोतापुरी किंवा पायरी असतो तो जर असा लाईट रंगाचा असतो. So this is a malai kulfi, malai kesar pista, dry fruit, roasted almond. Then this is pista, choco chips. These are available throughout the years. These are only made with fresh milk, ताजा दूध तबेले का. That's it. This is strawberry. Thandai kulfi is also available. This was made for only Holi. ये अभी स्टॉक में है फिलहाल. 32 and 45 रुपीस. ये काला जामुन है, काला जामुन कुल्फी. ये फ्लेवर्स कम मिलते हैं ये सारे. So ये हमारे ट्रेंडिंग फ्लेवर्स है. मिल्क और दही भी प्रोवाइड करते हैं हम, बट दैट इज नॉट अ मेन पार्ट. दिस इज रोस्टेड आलमंड स्लाइस, राजभोग, पान मसाला कुल्फी. सबसे फेमस कौन सा है? पान मसाला इज वन ऑफ द फेमस, जिसमें हम प्रॉपर पान मसाला ऐड करते हैं. नो एसेंस, नथिंग. मैंगो कुल्फी है, फ्रेश मैंगो, बट वो खत्म हो गई है. ऑल आर रनिंग फ्लेवर्स एंड वी हैव डार्क चॉकलेट also for this, for kids who love chocolates. This is dark chocolate chips. They keep asking what all you have, और क्या है और क्या है और क्या, और हम बताते जाते हैं. हाफूस अभी फिलहाल महाराष्ट्र बेल्ट से आ रहा है, फिर एक बार महाराष्ट्र बेल्ट का खत्म हो गया, फिर गुजरात से स्टार्ट होता है. कोंकण पूरा पुणे साइड से आता है. बहुत अच्छा है, बहुत बढ़िया है इधर का टेस्ट. नारायण डेयरी है और बहुत बढ़िया टेस्ट है इधर का. इधर कभी नहीं आया तो बासुंदी जरूर ट्राय करें. आता मी ट्राय करते आहे जामुन श्रीखंड, ज्याचा रंग ॲक्च्युली खूप टेम्पटिंग आहे. मी एवढी मोठी जामुन फॅन नाही आहे. हे खरं खरं करवंद आहे. जर तुम्ही नुसती करवंद नसाल खात तर तुम्ही हे येऊन ट्राय केलं पाहिजे जर तुम्हाला ते आवडत असेल तर. बिकॉज याच्यामध्ये चक्क फ्रूटचा तो प्रॉपर इसेन्स सुद्धा त्या बेसचे कशा श्रीखंडात टाकलेला आहे आणि त्याचबरोबर फळ. आंब्यांच्या स्टॉल्सवरती एवढी गर्दी दिसत नाही पण इथे दिसतीये. आणि मी बघत होते, मला वाटलं की डेलीवाले असतील, पण ॲक्च्युली अर्धे जे आहेत, अर्धी लोक जे तुम्हाला दिसत आहेत इथे ती आहेत डेली पनीर, रबडी आणि हे सगळं नेणारी, आणि अर्धी लोक ती खास हापूससाठी येतात आणि नुसतं इथे येऊन छोटा ग्लास जो 90 रुपयाला मिळतो हापूस आमरसचा तो घेतात, इथे पितात. काही काही लोक घेऊन जातात, एन्जॉय करतात. आणि आता आहे पायरी. सो पायरीचा मी छोटा घेतला. पायरीच्या रंगावरच कळतं की हा पायरी आहे, बिकॉज इट्स सो येलो. एवढा केशरी नसतो.
तुम्हाला माहिती आहे मला कधी कधी पोळीबरोबर हा पायरी आमरस आवडतो, पण जर का हापूस नसेल तर. पण पायरीची पण स्वतःची जे मजा आहे दॅट इज व्हेरी ऑथेंटिक. सो दिस इज ऑल्सो ऑथेंटिक. पायरी पण ऑथेंटिक आहे, हापूस पण ऑथेंटिक आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर पायरी हापूस मिक्स पण आहे. ह्याची ऑथेंटिसिटी बघून मी खात्रीशीर सांगू शकते की त्यांचे बाकीचे पण जे रबडी आयटम वगैरे आहेत ते ऑथेंटिक असतील. आता हे बघा मी छोटं पॅकेट घेतलं आहे. हे आहे आम्रखंड आणि त्याच्यावरती ते नेहमी थोडंसं ड्रायफ्रूट टाकतात. त्याच्यावरती टाकतात बदाम. याला खूप वेगळ्या प्रकारे अशी आंब्याची चव येते. ऑल्सो याच्यामध्ये ते वेलची आणि बाकीच्या गोष्टी घालतात. मे बी मिक्स वेगळ्या वेगळ्या आंब्यांचा रसाचा पल्पचा त्याच्यामध्ये आंब्याचा तुकडा पण आहे. विच इज रिअली गुड. चक्क्याबरोबर जेव्हा तो मिक्स होतो तेव्हा आंब्याची चव जराशी बदलते. तर ती ॲक्च्युली ह्याच्यात येते. असं नाही आहे की ते छान लागण्यासाठी आपण काहीतरी त्याच्यात केलं आहे वेगळं आर्टिफिशियल फ्लेवर्स. डेअरी असल्यामुळे आय थिंक सगळं इथलं जे बासुंदीचं मशीन पण बघितलं ना किती जोरदार बासुंदी चालू आहे. मग त्याच्यामध्ये ते फ्लेवर्स ॲड करून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बासुंद्या बनवतात. जे लोक ह्या जागेला ट्रस्ट करतात आणि ज्यांना सवय आहे ते इथनंच नेतात. आणि मी बघतीये सारखी लोक येतच राहतात. ॲक्च्युली मी फार ऑड आवरला आलेली आहे. दुपारी जेव्हा जेवून लोक झोपलेली असतात पण तरी मला दिसत आहेत खूप वॉकिंग्स आहेत. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. डिटेल्स मी तुम्हाला ॲड्रेस नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सो या स्विगी झोमॅटो आणि त्यांच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आय नो तुम्हाला आता तोंडाला खूप पाणी सुटलं असेल हा ब्लॉग बघून, पण हा छोटासा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला आहे. आणि मला खरं खूप कुतूहल होतं जाऊन बघायचं की खरंच यार एवढे क्राऊड आणि एवढं लोक म्हणतात ते खरंच आहे का. तर ॲक्च्युली इट इज ट्रू. Kudos, like, share, subscribe. Love Amba, love me, and remember, I love you.